यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील 15 जिल्हा बँकांना संधी, मात्र सोलापूर डीसीसीला शासनानं डावललं। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बड्या राजकीय नेत्यांनी घेतलेली कर्जे थकीत राहिल्यामुळे बँकेला मोठा फटका बसत आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार तसेच निवृत्ती वेतन व इतर व्यवहार करण्यासाठी सरकारने 15 जिल्हा बँकांना मंजुरी दिली आहे। यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, अहमदनगर, लातूर, ठाणे, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच गोंदिया या 5 जिल्हा बँकांची निवड करण्यात आली आहे। या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका अधिक बळकट होणार आहेत, मात्र यामध्ये सोलापूर डीसीसीला अपात्र ठरवण्यात आले आहे। सोलापूर डीसीसी बँकेवर गेल्या 6 वर्षापासून प्रशासक आहे। बँकेची आर्थिक स्थिती अजूनही मजबूत झाली नसल्याचं यावरून दिसतं। यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते सर्व काही डीसीसी बँकेतून होत होते। शासनाचा विविध योजनेतील खूप मोठ्या प्रमाणावरचा निधी डीसीसी बँकेत ठेवला जात होता, मात्र जिल्ह्यातील राजकीय मंडळींनी या डीसीसी बँकेचे वाटोळे केल्यामुळे बँक अडचणीत आली आहे। त्यामुळे वित्त विभागानं काढलेल्या GR मध्ये सोलापूर डीसीसी बँकेला स्थान दिले नाही। सोलापुरातील विजापूर रोडवर असलेल्या गॅलेक्सी पनाश अपार्टमेंटचे मालक अमित थेपडे व सेल्स मॅनेजर जावेद शेख यांच्यावर सलग दुसऱ्या दिवशी 10 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। प्लॉट नंबर 1302 परस्पर दोघांना विकला, आता झाला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला, चाकूने 6 वेळा सपासप वार, लीलावती रुग्णालयात उपचारात सुरू, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचा दावा। सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख धार्मिक विधींचा आज होणार समारोप। मल्लिकार्जुन मंदिरात रात्री 9 वाजता होणार नंदीध्वजांचे वस्त्र विसर्जन म्हणजेच कप्पड कळली सोहळा। महेश कोठे यांच्या अंत्यदर्शनाला झालेल्या गर्दीत मोबाईल आणि रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला फौजदार चावडी पोलिसांनी पकडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात बोलावली राज्यमंत्री परिषदेची पहिली बैठक। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। महाराष्ट्रातील 13,595 अंगणवाड्यांमध्ये आता आरो वॉटरद्वारे बच्चे कंपनींना मिळणार शुद्ध पाणी। करमणुकीसाठी LED टीव्ही तसेच आरो युनिटसाठी तब्बल 129 कोटींचे बजेट मंजूर। वाल्मिक कराडला देण्यात आली 7 दिवसांची पोलीस कोठडी, बीड न्यायालयाच्या बाहेर राडा, परळी दुसऱ्या दिवशी बंद। कराडला न्यायालयातून बाहेर नेत असताना ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांच्यासह अनेक महिलांनी घोषणाबाजी करून कराडला फाशी देण्याची केली मागणी। आर्थिक अडचणीत सापडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नंदनवन संस्थेला शासनाकडून अर्थमंत्री अजितदादांच्या आदेशावरून देण्यात आले 3 कोटी रुपयांचे अनुदान। जपानची राजधानी टोकियो येथे 8 मार्च रोजी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवला जाणार, मात्र तत्पूर्वी या पुतळ्याचे होणार भारत भ्रमण। फेसबुक आणि मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी देशातील सार्वजनिक निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याची मागितली जाहीर माफी। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मागितली माफी। भारताचे कौतुकास्पद काम, जगभरात पाठवले तब्बल 1 लाख कोटी रुपयाचे आयफोन, तब्बल 46% आयफोन उत्पादन झाले भारतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम ही टोल बूथ शिवाय सुरू केलेली नवीन टोल प्रणाली बंगळूर, म्हैसूर आणि पानिपत हिसार या महामार्गावर झाली यशस्वी। तब्बल 47 वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला, सोनिया गांधी यांच्या हस्ते इंदिरा भवन या 6 मजली इमारतीचे झाले उद्घाटन। चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 16 किंवा 17 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये होणार। भारतीय संघ आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळणार।
पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. मनू भाकरने जिंकलेल्या 2 कांस्य पदकाचा रंग फिका पडत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं तिच्याकडून पदक मागवले परत. तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील उत्तरमुखी द्वार रविवारपर्यंत भक्तांसाठी खुले राहणार. सोलापूरच्या होडगी रोडवरील विमानतळाच्या समोर असलेल्या कारखान्याच्या चिमणीला जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार लाल आणि पांढरा रंग देण्याचे काम सुरू. विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री व आमदारांचा घेतला क्लास. म्हणाले, बाहेरील लोक तुमचे विकासाचे मॉडेल पाहायला येतील, असे आदर्शवत काम करा. सुप्रिया सुळेंचा तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन. काही मदत करू शकत असेल तर सांगा म्हणत कुटुंबियांना दिला दिलासा. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस. 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. बेरोजगार युवतीला नोकरीचे आमिष दाखवून जंगलात तिघांचा अत्याचार. किनवट तालुक्यातील आरोग्य सेवकाला अटक, अन्य दोघे पसार. बीड प्रकरणात खरा नाग अद्याप बिळात. अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी, उद्धव ठाकरे यांची टीका. वाल्मिक कराडचे सिम अमेरिकेत रजिस्टर. निवडणुकीच्या काळात या सिम कार्डवरून काही लोकांना फोन. तपासात धक्कादायक खुलासे उघडकीस. अदानींवर रिपोर्ट सादर करणारी हिडनबर्ग रिसर्च कंपनी बंद. फाउंडर म्हणाले, आम्ही ज्या विचारांवर काम केले ते पूर्ण होताच ही बंद करायची होती. बांगलादेशच्या माजी PM खलिदा जियानची भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता. सर्वोच्च न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा केली रद्द. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.